भारताला जगातील सर्वात तरुण देश म्हटलं जातं, पण तुम्हाला माहितीये का, देश चालवणारी लोकसभा मात्र आतापर्यंतची सर्वात वयोवृद्ध लोकसभा ठरली आहे। ते 18 ते 35 वयोगटातील कोट्यवधी तरुण या देशाचं भविष्य ठरवतायत, पण संसदेत त्याचं प्रतिनिधित्व करणारे फक्त 25 खासदार आहेत। आणि आज याच लोकसभेत मोदी सरकारची सर्वात मोठी परीक्षा होणार आहे, कारण रस्त्यावर पेटलेलं नीट पेपर फुटीचं आंदोलन आता थेट संसदेत धडकणार आहे। मग प्रश्न असा आहे की तरुणांच्या भविष्याचा निर्णय घेणाऱ्या संसदेत तरुणांचा आवाज खरंच किती आहे? सगळं काही जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर लगेच करा। आज संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा पहिला महत्त्वाचा दिवस आहे। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर सत्ताधारी आणि विरोधक पहिल्यांदाच थेट आमने सामने येणार आहेत। गेल्या काही दिवसांपासून नीट पेपर फुटी प्रकरणामुळे देशभरात संतापाची लाट होती। विद्यार्थी रस्त्यावर उतरले होते, अनेक ठिकाणी आंदोलने झाली आणि सीजेपीच्या आंदोलनादरम्यान पोलिसांकडून लाठीचार्ज झाल्यानंतर हा मुद्दा आणखीनच तापला गेला। त्यामुळे आता रस्त्यावरची लढाई ही संसदेत पोहोचली गेली आहे। आजच्या कामकाजाकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलंय। या अधिवेशनात मोदी सरकार सार्वजनिक परीक्षा अधिक सुरक्षित करण्यासाठी परीक्षा दुरुस्ती विधेयक हे लोकसभेत मांडणार आहे। केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह हे विधेयक सादर करतील। आता या विधेयकात काय आहे ते थोडक्यात समजून घेऊयात। भविष्यात कोणत्याही स्पर्धा परीक्षा किंवा सरकारी भरतीच्या परीक्षा पेपर फुटीमुळे रद्द होऊ नयेत, दोषींना कठोर शिक्षा व्हावी आणि तपास जलद गतीने व्हावा, हा विधेयकाचं मुख्य उद्देश आहे। फास्ट ट्रॅक कोर्टाची व्यवस्था, न्यायालयीन प्रक्रिया जलद करणे, राज्य सरकारांना विशेष अधिकार देणे आणि पेपर फुटीच्या प्रकरणावर कठोर कारवाई करणे अशा अनेक महत्त्वाच्या तरतुदी या विधेयकात करण्यात आल्या आहेत। म्हणजे सरकारचा दावा आहे की भविष्यात विद्यार्थ्यांच्या मेहनतीशी कुणालाही खेळ करता येणार नाही। दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी इन्फोसिसचे सहसंस्थापक नंदन नीलकणी यांच्या अध्यक्षतेखाली 6 सदस्यीय टास्क फोर्सची घोषणा केली आहे। ही समिती एनटीए सह विविध सार्वजनिक परीक्षांमध्ये सुधारणा कशा करता येतील याचा अभ्यास करणार आहे। परीक्षांची पारदर्शकता वाढवणे, तंत्रज्ञानाचा वापर अधिक प्रभावी करणे आणि विद्यार्थ्यांचा विश्वास हा परत मिळवणे यासाठी या समितीकडून शिफारसी केल्या जाणार आहेत। मात्र विरोधक सरकारवर आक्रमक भूमिका घेण्याच्या आता तयारीत आहेत। काँग्रेससह इंडिया आघाडीची अशी मागणी आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नीट पेपर फुटी प्रकरणावर संसदेत थेट उत्तर द्यावे। तसेच आंदोलनादरम्यान झालेल्या लाठीचार्ज बाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ही भूमिका आपली स्पष्ट करावी। त्यामुळे आज संसदेत जोरदार शाब्दिक चकमक होण्याची शक्यता आहे आणि ती आता पाहायला देखील मिळते। सरकार विधेयक मांडणार आहे तर विरोधक सरकारला जबाबदारीची जाणीव करून देण्याचा प्रयत्न करणार आहे। पण या संपूर्ण चर्चेत एक असा मुद्दा आहे जो फार कमी लोकांच्या लक्षात आलाय, तो म्हणजे आजची लोकसभा ही आतापर्यंतची सर्वात जास्त वयाची लोकसभा मानली जाते। देशात तरुण मतदारांची संख्या ही सर्वाधिक असली तरी लोकसभेत 35 वर्षाखालील फक्त 25 खासदार आहेत। म्हणजेच देशातील कोट्यवधी जेनझी तरुणांचं प्रतिनिधित्व करणारे हाताच्या बोटावर मोजण्या इतके खासदार संसदेत आहेत। तर दुसरीकडे लोकसभेतील 2/3 पेक्षा जास्त खासदारांचे वय हे 50 वर्षांपेक्षा अधिक आहे। विशेष म्हणजे 1998 मधील लोकसभा ही सर्वात तरुण लोकसभा होती। त्यावेळी खासदारांचं सरासरी वय फक्त 46.4 वर्ष होतं। आज मात्र परिस्थिती ही पूर्णपणे बदलली गेली आहे। यामुळे आता या सगळ्या प्रकरणात एक मोठा प्रश्न असा निर्माण होतोय की ज्या देशात रोजगार, शिक्षण, स्पर्धा परीक्षा, स्टार्टअप, डिजिटल अर्थव्यवस्था आणि नवीन तंत्रज्ञान यांसारखे विषय थेट तरुणांच्या भविष्याशी जोडलेले आहेत, त्या संसदेत तरुणांचा आवाज पुरेशा ताकदीने पोहोचतोय का? जेनझीच्या समस्या, त्यांची स्वप्न आणि त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी पुरेसं प्रतिनिधित्व आहे का? की तरुण हा फक्त मतदानापुरताच महत्त्वाचा आहे? तुम्हाला काय वाटतं या सगळ्याबाबत आणि जेनझीचं संसदेत असलेल्या संख्येबाबत तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा।